स्वामी म्हणतात कर्म कोणाला चुकत नाहीत. जर कोणाला रडवलं आहे तर रडावं तर लागणारच. जर कोणाला विनाकारणचा त्रास दिलाय तर स्वतःलाही विनाकारणचा त्रास होणारच. त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. जर कोणाच्या चारित्र्यावरती, जर कोणाच्या नात्यावरती विनाकारणचे बोट दाखवले आहेत, विनाकारणचा त्यांना त्रास दिला आहे, तर स्वतःचंही चारित्र्य खराब असणारच आणि त्यापेक्षाही आणखीन खराब स्वामी करणारच. म्हणजेच थोडक्यात सांगायचं, जे तुम्ही कर्म करताय, जे तुम्ही दुसऱ्यांना देताय ते तुमच्याकडे 10 पटीनं धावून येतं असं स्वामी सांगत असतात. त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्यांना काही दुःख देताय तर विचार करायचा की आपण दुसऱ्यांना दुःखाशिवाय काहीच दिलेलं नाही आहे. हे मी स्वामीच्या दरबारामध्ये जाऊन त्यांच्यासाठी मागितलं आहे, ज्यांच्याकडनं मला त्रास झालेला आहे, ज्यांच्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत, माझ्या लेकराच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि विनाकारणचा मला खूप सारा त्रास सहन करावा लागला आहे. हे त्यांच्यासाठी उत्तर आहे बरं का. हाय हॅलो फॅमिली, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ फॅमिली. मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुमचं मनापासून. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर अगोदरच्या ब्लॉगमध्ये ट्रॅव्हलिंग ब्लॉग पाहिला, त्यानंतरचा आपण तिकडे मठामध्ये वगैरे गेलो, स्वामींच्या पादुका पाहिल्या, सगळं काही तुम्हाला छान असं मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. तर या पण ब्लॉगमध्ये खूप छान अशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त समजावून सांगण्याचा पण प्रयत्न करणार आहे बरं का. तर एडिटिंगला मला थोडासा लेट झाला, आता पण एडिट करायला वेळ नव्हता, पण सकाळी मी ब्लॉग एडिट करण्यासाठी बसलेली आहे. कारण आता रक्षाबंधन वगैरे आहे, त्याची पण तयारी करायची आहे आणि लवकरच आपल्याला दुसऱ्या पण लाईव्ह वगैरे चालू करायच्या, ज्या की माझ्या वर्किंगच्या वगैरे चालू करायचं त्या चॅनलवरती. आणि बाकी गोष्टी तर काय आपण विसरलेलो नाही आहेत, पण थोड्या वेळासाठी वेट अँड वॉच आहे सर्वांना बरं का. थोडासा वेट करा, थोड्या वेळासाठी मी त्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या आहेत, पण विसरलेल्या नाही आहेत. ह्या मी आणखीन स्वामीच्या दरबारामध्ये पण तुम्हाला सांगते, कारण खूप यातना सहन कराव्या लागल्यात, मला खूप त्रास झालेला आहे त्या सर्व गोष्टींचा. चला मग ब्लॉग कंटिन्यू करा, इथल्या गप्पा गोष्टी तुमच्यासोबत मारूयात. तर इथे आली मी, बघा किती सुंदर असं इथे श्री स्वामी समर्थाचं मंदिर आहे. तर काय माहिती का, येते वेळेस दोन साईडने 2 रांग लागलेले असतात. एक साईडने तिथं स्त्रीने जायचं असतं आणि एक साईडने पुरुषांनी. तर माझं बाळ स्वतः जिथून रांगेपासून पूर्ण मंदिरापर्यंत येईपर्यंत, दर्शन घेईपर्यंत तो वेगळ्याच लाईनला होता, पण त्याचं लक्ष फक्त आणि फक्त माझ्याकडेच होतं. कारण तोही मला सोडून राहू शकत नाही आणि मीही त्याला सोडून राहू शकत नाही बरं का. तर जास्तच वेळ लागला आम्हाला थोडासा. मी दूरच्या रांगेमध्ये होते लेडीजच्या, तर सतत तो माझ्याकडे बघायला होता, मम्मा इकडे ये. आणि त्याला जेव्हा सांगितलं की बाळा तू माझ्याकडे, तर तेव्हा मला म्हणतोय की मम्मा मी बॉईज आहे म्हणून मी बॉईजच्या लाईनमध्ये आहे आणि तू गर्ल्स आहेस म्हणून गर्ल्सच्या लाईनमध्ये आहे. तर असं करत करत पूर्ण रांगेपासून आम्ही मंदिरपर्यंत आलो. तिकडे असं मुलं करत असतात बघा. राज तर खूप समजदार आहे, त्याला खूप काही गोष्टी न समजवण्याच्या अगोदरच समजत असतात. तर बघा, तुम्हाला अगदी जवळून मी इथं श्री स्वामी समर्थ मंदिराची मूर्ती आतमध्ये दाखवलेली, मंदिर दाखवलं आणि सगळं काही परिसर एकदम क्लिअर दिसत आहे. तर तुम्हीही इथे श्री स्वामी समर्थाचे दर्शन घ्या छान आणि सगळ्या गोष्टी एकदम लक्षपूर्वक बघून घ्या. किती रांग लागलेली आहे, किती घाई गर्दी आहे बघा, तरीसुद्धा छान आमचं दर्शन झालं. ते कसं कंटिन्यू करा.
अशा पद्धतीने मी तुम्हाला आतमधलं स्वामीचं परिसर दाखवलं, तसेच तिथले दर्शन पण दिले. तर तिथून थोडंसं समोरच्या बाजूला, आता खूप जणाला माहिती नाही आहे बरं का, तिथे वटवृक्षाचं झाड वगैरे कुठे आहे आणि ते नेमकं रील्स वगैरे कुठे बनवल्या जातात हे खूप जणांना माहिती नव्हतं. तर समोरच्याच बाजूला एकदम तिथे ते आहे. तर अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, जेणेकरून कोणीही श्री स्वामी समर्थाच्या मंदिरला गेल्यानंतर, अक्कलकोटला वगैरे गेल्यानंतर कोणत्या गोष्टी कुठे आहेत आणि त्या कशा करायच्या, कुठे जायचं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी क्लिअरिफिकेशन एकदम शांत असं समजावून तुम्हाला सांगत आहे आणि वेगवेगळे पार्टसुद्धा टाकत आहे बरं का. तर समोरच्या बाजूलाच ते झाड आहे, पण त्याला असं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून तिथे आतमध्ये कोणीही टच करू नये आणि जाऊ नये कोणी, कारण खूप सारी गर्दी आणि गोंधळ असतो ना. तर काही गोष्टी खूप सेफली ठेवलेल्या असतात जेणेकरून ते दीर्घकाळ टिकून राहाव्या आणि जास्त काळ टिकून राहिल्यामुळं दुरून दर्शन वगैरे पण घेता यावं. तर अशा पद्धतीने मी वटवृक्षाचं तुम्हाला झाड दाखवलं. तर हे इकडे ह्याच्या बाजूला पण इथे बघा स्वामी समर्थाच्या काही आठवणी वगैरे आहेत, काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सुंदर असं पाहता येणार आहे, जेणेकरून मी सुंदर असा ब्लॉग पण शूट केलेला आहे. सेपरेटली इथे एक रूम बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत. तर चला, अशा पद्धतीने आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही इकडे बाहेर आलो आणि तिथे धागा वगैरे का बांधला जातो सांगा बरं, तुम्हाला माहिती आहे का? तर मी पण तिथे एक धागा बांधलेला होता आणि स्वामी समर्थांना पण माझ्या मनातली काय इच्छा होती, अपेक्षा होती ते सांगितलेली आहे आणि लवकरच माझे ते पूर्ण पण होणार आहे बरं का. आणि काही बऱ्यापैकी लवकर एका क्षणामध्ये मी विश करता करता पूर्ण पण झालेली आहे. एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेल. माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि खूप मला मोठा आनंद भेटलेला आहे, ते पण काल गुरुवारच्या वेळेस हा आनंद भेटलेला आहे. 2 ते 3 गोष्टी एकाच दिवशी, 2 ते 3 गोष्टीचा आनंद मला एकाच दिवशी घ्यायला भेटलेला आहे. ते एक ब्लॉग वेगळा बनवेल मी, कारण आता इतक्या वेळामध्ये ह्या ब्लॉगमध्ये त्या सर्व गोष्टी क्लिअर करणं काही शक्य नाही आहे. तर चला, आता इकडे आलो. तर आता तुम्हाला माहिती आहे रुद्राक्षाच्या माळाने ही श्री स्वामी समर्थाचं पूर्ण अशी प्रतिमा बनवलेली आहे आणि वरच्या साईडला ना जे काय आहे ना काच वगैरे लावला आहे, ग्लास लावला आहे त्यांनी, जेणेकरून तिथे पण जास्त कोणी पण टच करू नये किंवा ते लवकर खराब होऊ नये. आणि बाजूने वगैरे इकडे लायटिंग लावलेली आहे. तर श्री स्वामी समर्थांची पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली श्री स्वामीची प्रतिमा आहे, जी मागच्या साईडला तुम्ही बघू शकता. तर खूप सुंदर अशी आहे बरं का. असं वाटत नाही आहे दुरून पाहिलं तर हे रुद्राक्षाच्या मोत्याने म्हणजे रुद्राक्षाच्या मण्याने बनलेली आहे, पण जवळ पाहिल्यानंतर एकदम लक्षात येतं. कधीही मी व्हिडिओजमध्ये रील्स वगैरेमध्ये पाहिलं, पण मला वाटलं नाही शक्य, की असं वाटायचं की फ्रेम वगैरे आहे आणि फ्रेम असेल स्वामी समर्थाची. पण जेव्हा मी दुरून जाण्यापेक्षा म्हणजे जवळ गेली, स्वामी समर्थांना गेली ना, तेव्हा मी पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की किती सुंदर असं हे बनवलेलं आहे ना. नाक, डोळे, त्यांचा गंध, त्यांचे कान, म्हणजे सर्व काही चेहरा, प्रतिमा एकदम सुंदर असं बनवलेलं आहे. आणि हे 40,000 रुद्राक्ष मण्यापासून बनवलेली आहे. खूप सुंदर अशी आहे बरं का. कोणालाच विश्वास बसणार नाही. जे कोणी नवीन रील्स व्हिडिओज पाहतात त्यांना खरंच विश्वास बसणार नाही, जसं की मलाही बसला नव्हता. पण जेव्हा मी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं, त्यातल्या एक रुद्राक्षाच्या मण्यांना क्लिअर दिसायला होत्या. त्याच्यानंतर मला लक्षात आलं आणि राज पण म्हटला की मम्मा किती सुंदर बनवलेलं आहे ना, हे किती छान बनवलेलं आहे. कारण जप करण्यासाठी घरी माझ्या मंदिरमध्ये रुद्राक्षाची मण्याची माळ आहे. तर राज बोलला मम्मा त्याच्यापासून हे बनवलं आहे, किती छान बनवलं आहे ना. जसं मी पेनपासून वगैरे म्हणजे पेनपासून पेन्सिलपासून वेगळं काहीतरी बनवतो, हे तसं बनवलेलं आहे का. तर अशा काही गोष्टी त्याला समजावून सांगाव्या लागतात, हे तुम्हाला माहितीच आहे बरं का. तर खूप सुंदर बनवले बरं का, खरंच खूप छान बनवलेलं आहे. तर त्यानंतर आम्ही इकडे बाजूला आलोत ना, मग इथे पण छोटे मंदिर होतं, तिथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तिथे पण प्रसाद वगैरे ठेवला. तर बघा इकडे एवढी घाई आणि गर्दी होती, तरी तुम्हाला मी झूम करून एकदम क्लिअर असा व्हिडिओ घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला हे एकदम व्यवस्थित असं दिसावं.
त्या सर्वांना आता ही गर्दी पाहून एकच प्रश्न पडला असेल की नेहमी एवढी गर्दी असते का, गुरुवार म्हणून काही गर्दी असते का, सुट्टीला वगैरे गर्दी असते. तर खरं सांगायचं म्हणजे नेहमीच एवढी गर्दी असते आणि गोंधळ असते असं मला तिथे ऐकायला भेटलं. पण शिस्तीमध्ये दर्शन देतात. जर लाईनमध्ये वगैरे थांबला आणि जर वेळ काढून तुम्ही छान असा फॅमिली वगैरे सोबत गेला असेल, वेळ काढून छान लाईनमध्ये थांबला तर छान दर्शन होतं. पण घाई गोंधळ वगैरे करायचं असेल तर दर्शन तिथे अजिबात होत नाही बरं का. त्यामुळे वेळ काढूनच तुम्हाला तिथे जावं लागेल. तर आम्ही वेळ काढूनच गेलो होतो, त्याच्यामुळे आमच्याकडे वेळ होता. आणि खास करायचं म्हणजे तर गुरुवार होता, गर्दी होती पण छान दर्शन झालं बरं का. तर इथे वटवृक्षाचं तुम्हाला परत एकदा मी दाखवलेलं. तर आतमध्ये तुम्ही नारळाचा प्रसाद वगैरे घेऊन गेला तर तिथे फोडायला पण परमिशन नाही आणि ठेवायला पण नाही आहे. त्यामुळे नारळ घेऊन गेले तुम्ही तसंच बाहेर येते वेळेस ना तिथे फोडू शकतो, तिथूनच हे करून देणार आहेत. पण आतमध्ये तुम्ही फूल वगैरे किंवा काही दक्षिणा ठेवायचं असेल ते, किंवा पेढ्याचा प्रसाद वगैरे हे सगळं काहीच दिलं जातं. त्याच्यामुळे आम्ही पेढ्याचा पण प्रसाद घेऊन गेलेलो आणि तेही प्रसाद घेऊन गेलेलो आतमध्ये. पण प्रत्येक ठिकाणी मी पेढ्याचाच प्रसाद वगैरे ठेवलेला होता. तर बाहेर येते वेळेस मग नारळ फोडलं आणि मग काय नंतर तुम्ही म्हणता आहोंना दाखवतच नाही, आहोंना व्हिडिओजमध्ये घेतच नाही आहे. तर याच्यानंतर घेणार आहे, इथून पुढं कंटिन्यू त्यांच्यासोबतचे व्हिडिओज असणार आहेत बरं का. तर इथं नारळ फोडल्यानंतर पाणी वगैरे दिलं होतं, ते मी स्वतः पिलं होतं आणि नंतर आमच्या आहोंना पण दिलं होतं. तर चला मग अशा पद्धतीने नवरा बायकोचं प्रेम काय असणारच आहे ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. तर इथे आता दोघे पण खरेदी करण्यासाठी बाजूला आलोत. तर मला खूप सारी खरेदी करायची होती बरं का. स्वामीच्या वेगवेगळ्या मला मूर्त्या वगैरे घ्यायच्या होत्या, फोटोज वगैरे घ्यायच्या होत्या आणि खूप म्हणजे खूप सारी खरेदी केली मी. एकदम छान मनाला वाटेल तशी खरेदी केली. आणि आमच्या आहोंनी पण म्हटले की फुल परमिशन, तुला जे काही जसं काही घ्यायचं आहे ना तसं बिनधास्त घे, आहे ना मी बिल द्यायला. मग काय आणखीन थोडंसं मला मोटिवेट झाल्यासारखं झालं. चला म्हटलं मग काय राज आणि मी दोघे पण लागलो तिकडे खरेदीला. राजला पण खूप छान अशा छोट्या छोट्या स्वामींच्या मूर्ती दिसत होत्या. तो पण म्हणत होता मम्मा दैया घे, मम्मा गैया घे, छोट्या छोट्या ह्या मूर्त्या घे, असं त्याचं चाललेलं होतं. आणि नेहमी असं कुठे पण दिसलं ना तेव्हा तोच घ्यायला सांगतो. मम्मा हे मी आहे, हे तू आहे, असं तो बोलत होता. आणि इथे पण आम्ही खूप हसलो बरं का. तर माझ्याकडे श्री स्वामी समर्थाचे फोटोज तर होते आणि पाहायला गेलं तर शॉपमध्ये तुम्ही पाहिलं की वटवृक्षाचं झाड, त्याच्या खाली स्वामी समर्थाची मूर्ती ही अशा पद्धतीने ते शॉपमध्ये आहे. पण माझ्याकडे हे देवपूजा करण्यासाठी वगैरे देवामध्ये ठेवलं जातं ना आपण मूर्ती, तशी नव्हती. त्यामुळे इकडे मला छान अशी मूर्ती घ्यायची होती, कळस वगैरे घ्यायचा होता. खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या की मी घेतलेल्या आहेत. अगोदर पण आपण तिथे गेलोत ना तर तिथे पण थोडेसे ते सॉंगचं वगैरे स्वामी समर्थाचं ते आणि फोटोज घेतलोत. पण इथे मला मूर्तीज वगैरे घ्यायच्या होत्या. तर कोणत्या घेतल्या मी तुम्हाला पुढं सांगते. तर इथे स्वामी समर्थाचं मूर्ती पाहिली मी. तिथे मला म्हणजे जास्त हे होत्या छोट्या साईजमध्ये, थोडीशी मला मोठी पाहिजे होती देवघरामध्ये ठेवण्यासाठी. मग इथे गंध वगैरे घेतला, जे की स्वामी समर्थाचे आवडते गंध कोणते ते तुम्हाला माहितीच आहेत, ते पण घेतले. आणि दररोज स्कूलमध्ये जाते वेळेस ना, राज स्कूलमध्ये जातो तेव्हा शाळेमध्ये पण तेव्हा तो पण गंध वगैरे लावतो. तर त्याच्यासाठी इकडे छान 1-2 गंध घेतलेले होते बरं का मी. आणि मला पण देवपूजा वगैरे झाल्यानंतर देवांना वगैरे लावायची सवय, त्यांच्यासाठी पण घेतलं. तर अशा पद्धतीने हे सगळं काही घेऊन झाल्यानंतर बाजूला जाऊन मला जे मूर्ती घ्यायची होती परत ते घेतल्या मी. आणि आता इथे थोडंसं बाहेर आल्यानंतर म्हणजे समोरच्या बाजूलाच स्वामी समर्थाचा आवडता पेढ्याचा प्रसाद वगैरे पण आहे आणि लाडूचा प्रसाद आहे. असं म्हणतात की स्वामी समर्थांना ते सर्वात जास्त प्रसाद आवडतो, त्याच्यामुळे कोणीही तिथं गेल्यानंतर ते प्रसाद घेतल्याशिवाय येत नाही. तर अशा पद्धतीने मी तिथं प्रत्येक लाडूचा प्रसाद घेतला जे त्यांचा आवडता आहे ते. आणि पेढ्याचं पाहायला घेतलं तर तिथे ते पण सर्व पेढ्याचा प्रसाद घेतला. आणखीन थोडंसं बाहेर आल्यानंतर तिथे पण घेतला मी. फुल खरेदी केली, कारण
इच्छाच होती एवढ्या खूप दिवसापासून स्वामी समर्थांना जायची, त्यामुळं एकदम मनसोक्त माझी खरेदी झाली. मनाला प्रसन्न असं करणारं माझं तिथे दर्शन झालं आणि त्यातल्या त्यात फॅमिलीसोबत म्हणून खूप आनंदी. पण धावपळ खूप झाली होती, खूप थकलो तर खूप होतं, स्वतःकडे तर बिलकुल असं लक्ष नव्हतं बरं का. मी तर स्वतःला नीट पाहिलं सुद्धा नव्हतं, एवढं थकली होती ना खरंच खूपच. कारण ट्रॅव्हल पण खूप दूरचा होता आमचा, एवढा प्रवास करायचा, एवढा त्रास करायचं म्हटलं तर काय साधं नव्हतं माझ्यासाठी. तरीसुद्धा आम्ही गेलोत, कारण मला त्या दिवशी काहीच वाटत नव्हतं, फक्त जायचं स्वामी समर्थांना दर्शन घ्यायचं आणि तिथून खूप साऱ्या गोष्टी घेऊन यायचं आहे आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये, आणि तिथून मग आपली छान अशी सुरुवात करायची आहे. तशीच मी म्हटलं की आता एक न्यू देवघर वगैरे मी घेणार आहे आणि त्यामध्येच तुम्हाला जे जे माझे देव आहेत ते पूर्ण दाखवणार आहे. माझ्या देवघराचंच एक होम टूर तुम्हाला देणार आहे बरं का. मला जास्त ना देवाच्या गोष्टीमध्ये जास्त आवड आहे, त्यांच्या वेगवेगळ्या वस्तूच घेण्यामध्ये आवड आहे, त्यांना जास्त डेकोरेट सुंदर ठेवण्यामध्ये, रांगोळी काढण्यामध्ये जास्त आवड आहे. त्यामुळे मला जशा वस्तू खरेदी करायच्या होत्या तशा मी केल्या बरं का. तर मी त्यांना विचारत होते, दुसरे पण जे मला प्रोडक्ट पाहिजे होते ते विचारत होती, पण ते त्यांच्याकडे नव्हतं. ते म्हटलं की ते संपलेलं आहे, तिथे नाही आहे. ज्या काही मला गोष्टी पाहिजे होत्या ते एकाच ठिकाणी भेटत नव्हत्या ना, त्यामुळे मला 1-2 शॉपमध्ये अशी ती खरेदी करावी लागली. तर फायनली मग इकडे ठरवलं हे स्वामी समर्थाची मूर्ती घ्यायची. परत इथे प्रसाद होता. मग राज पण म्हणत होता मम्मा पिंक कलरवाला प्रसाद घ्यायचा, व्हाईट कलर वगैरे घ्यायचा. तर सगळे इकडे ते आतमध्ये पण घेतलेले होते मी, जे की तिथे स्वामीचा आवडता लाडू आहे असं म्हणतात, तिथे पण घेतलं होतं. आणि ते पण राज बोलत होता मम्मा हा पण प्रसाद घ्यायचा, त्याच्यामुळे इथला हा पण प्रसाद घेतला मी. आणि त्यानंतर बघा इकडे रातचं असं चालू असतं, बाहेर गेलं ना त्याला लायटिंगचंच वेगळं काहीतरी आवडतं. तर चला सगळं काही झालं, मस्त आमच्या संसाराची सुरुवात तर छान अशीच आहे. आम्ही हॅप्पी आहोत, आनंदी आहोत. आणखीन दुसरं काय पाहिजे, स्वामीचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत आहे. तर इथे दोघांच्या आवडीने छान असं हे घेतलं आणि दोघांच्या हातामध्ये घेतलं आम्ही अगोदर. आणि आता इथून पुढं तुम्हाला मी दाखवेलच ज्या ज्या गोष्टी काही घेतलेल्या आहेत त्या. पण सर्वात जास्त मला तेव्हा आनंद झाला की दोघांच्या आवडीने आम्ही खरेदी करत होतो, ते एक वेगळाच आनंद होता. पण त्यामध्ये मी त्यांना विचारत पण होती की हे घ्यायचं का ते घ्यायचं का, पण त्यांचं असं असतं तुला जे आवडतं ते घे, तुला आवडलं ना बस. हे पण छान दिसत आहे, ते पण छान दिसत आहे. आणि मी जर त्यामध्ये कन्फ्युजन असेल तर त्यांनी एका शब्दामध्ये कन्फ्युजन दूर करतात, हे पण आवडले ते पण आवडले ना, घे मग दोन्ही पण. तसं करत करत कधी नेहमी मी 2 गोष्टीमध्ये कन्फ्युजन असेल तर दोन्ही गोष्टी घेऊन येते बरं का. तर अशाच काही इथं झालेल्या, इथं खूप साऱ्या गोष्टी असं मला कन्फ्युजन झालं, पण आवडलेल्या दोन्ही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे मी 2-2च घेऊन आले सगळं जे काय आहे ते. आणि स्वामी समर्थाची मूर्ती तर किती सुंदर अशी घेतली ते तुम्ही पाहिलीच बरं का. दोघांच्या पण हातामध्ये ठेवून तिथूनच व्हिडिओ सुरू केला मी, आणि ते मलाही खूप आवडलं आणि त्यांनाही खूप आवडलं. जास्त तर स्वामी समर्थाचं मीच करते, मला जास्त हे आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्यामुळे त्यांना पण सवय लागलेली आहे, माझ्यामुळं ते पण आता जास्त स्वामी समर्थाचं हे करतात. आणि कुठेतरी मलाही खूप छान वाटतं की माझ्यामुळे त्यांनाही जास्त त्याची सवय लागली आणि स्वामी समर्थाची खरंच प्रत्येकाने भक्ती करावी. खूप छान, मला माझी आणखीन काही खरेदी बाकी होती, तोपर्यंतच माझ्या आहोंनी म्हटलं की तुझ्यासाठी पण काय घ्यायचं असेल तर घे, कारण तिकडे खूप छान छान आहे. तर आम्ही इकडे आलोत आता, इथे माझ्यासाठी खरेदी करणार, यानंतर महाप्रसाद वगैरे घेणार आणि आणखीन एका दर्शनासाठी जाणार. ते कुठे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा.